जय शिवराय मित्रांनो, थकीत असलेल्या आंबिया बहार 2024च्या पीक विम्याच्या संदर्भातील एक अतिशय महत्वाचा आणि दिलासादायक असा अपडेट आहे. मित्रांनो, आंबिया बहार फळ पीक विमा ज्या ज्या महसूल मंडळामध्ये मंजूर झालेला आहे अशा महसूल मंडळातील पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट व्हायला सुरू झालेलं आहे. यापूर्वी आपण रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील आंबा, चिक्कू, काजू या तिन्ही पीक विम्याबद्दल अपडेट घेतलेलं होतं आणि याच्यानंतर इतर भागामध्ये सुद्धा संत्रा, मोसंबी किंवा इतर जे काही केळीचा वगैरे पीक विमा आहे याच्याबद्दल देखील अपडेट घेतले होते. जळगाव आणि धुळ्याच्या केळीच्या पीक विम्याच्या मंजुरीचा अपडेट घेतले होते. याच्यामध्ये आता अहिल्यानगरमध्ये मंजूर असलेला जो काही पीक विमा आहे तो देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट होत आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून या आंबिया बहार 2024 साठीचा जवळजवळ 203 कोटीच्या आसपासचा हप्ता वितरण करायला सुद्धा मंजुरी देण्यात आलेली होती. हा निधी वितरित करण्यात आलेला होता आणि हा निधी वितरित करण्यात आल्यानंतर सुद्धा बऱ्याच साऱ्या जिल्ह्यामध्ये अद्याप या फळ पीक विम्याचं वितरण करण्यात आलेलं नव्हतं आणि अशाच प्रकारे आता अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा थकीत असलेला हा फळ पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे आणि याचं वितरण करायला मंजुरी देण्यात आलेली आहे. मित्रांनो, अमरावतीमध्ये संत्रा, मोसंबी याच्यासाठी याचबरोबर केळीच्या पीक विम्यासाठी हवामानाचे जे काही धोके आहेत याच्या अंतर्गत पीक विमा कंपनीच्या माध्यमातून काही आक्षेप घेण्यात आलेले होते आणि अखेर आता जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून केलेल्या पाठपुराव्यानंतर हा फळ पीक विमा अखेर मंजूर करण्यात आलेला आहे, ज्याच्यामुळे आता 3,910 शेतकऱ्यांना या फळ पीक विम्याचं वितरण केलं जाणार आहे. याच्यामध्ये 138 केळी उत्पादक शेतकऱ्यांना 91,39,000 रुपये, 46 मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना 11,62,000 रुपये, तर 3,726 शेतकऱ्यांना 17,27,00,000 रुपयाचा असा एकूण 3,910 शेतकऱ्यांना 18,30,00,000 रुपयाचा हा आंबिया बहार फळ पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे, ज्याची रक्कम आता या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट केली जाणार आहे. मित्रांनो, याचबरोबर आपण जर पाहिलं तर डाळिंब याचबरोबर इतर काही फळपिकांचा सुद्धा बऱ्याच साऱ्या महसूल मंडळामध्ये हवामानाच्या धोक्यामुळे फळपीक विमा मंजूर झालेला आहे. ज्या ज्या महसूल मंडळाच्या संदर्भातील ज्या ज्या जिल्ह्याच्या संदर्भातील अपडेट आपल्याकडे उपलब्ध होतील ते अपडेट आपण नक्की जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आंबिया बहार 2024चा फळपीक विमा भरलेला असेल, तुमच्या खात्यामध्ये अद्याप रक्कम आलेली नसेल, तर तुम्ही PMFBY वरती तुमचा पीक विमा मंजूर आहे का हे तपासू शकता आणि मंजूर असेल तर पीक विमा कंपनीकडे याच्या संदर्भातील पाठपुरावा करू शकता. जर आपल्याकडे काही अपडेट उपलब्ध झाले तर ते अपडेट देखील आपण नक्की जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. धन्यवाद.